बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढील जी काही कन्सेप्ट आहे तिचा अभ्यास करणार आहोत. मग या ठिकाणी आज आपण दोन गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे प्रोव्हिजन ऑफ द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932, म्हणजे 1932च्या कायद्यानुसार भागीदारी संस्थेच्या काय तरतुदी दिलेल्या आहेत त्याचा आधी आपण अभ्यास करू. पण त्या तरतुदींमध्ये काय काय आहे, भागीदारीच्या कायद्यात काय सांगितलेलं आहे, तर पहिलं सांगितलेलं आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट, म्हणजे नफ्याचं वाटप. नफ्याचं वाटप हे जर भागीदारांनी त्या ठिकाणी रेशो ठरवलेला असेल तर त्या रेशो प्रमाणे त्या ठिकाणी त्यांना तो नफा किंवा तोटा वाटून द्यायचा. जर त्यांचा रेशो ठरलेला नसेल भागीदारीच्या करारात तर त्यांना तो जो काही नफा किंवा तोटा असेल तर तो आपल्याला इक्वली वाटून द्यावा लागतो, सारख्याच प्रमाणात त्या ठिकाणी वाटायचा असतो. पहिली तरतूद त्या ठिकाणी सांगितलेली आहे कशात, भागीदारीच्या कायद्यामध्ये. दुसरी तरतूद म्हणजे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. जे काही भागीदारांनी व्यवसायातून स्वतःच्या वापरासाठी काही रक्कम जर घेतली त्याला आपण म्हणतो ड्रॉइंग. या ड्रॉइंगवर जर व्याज त्या ठिकाणी आकारायचं असेल तर भारतीय भागीदारी कायदा 1932 मध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद त्या ठिकाणी दिलेली नाही. परंतु एक तरतूद त्या ठिकाणी आहे की जर आपल्याला त्या ठिकाणी तारीख जर दिलेली नसेल तर भागीदारीचं जे काही व्याज असेल, भागीदारी संस्थेमध्ये ड्रॉइंगचं व्याज असेल तर ते ड्रॉइंगचं व्याज त्या ठिकाणी 6 महिन्याचं घ्यायचं असतं. कधी जर आपल्याला जी काही ड्रॉइंग घेतलेली आहे तिची जर तारीख दिलेली नसेल तर ते फक्त 6 महिन्याचं त्या ठिकाणी इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग घ्यायचं आहे. ही तरतूद या ठिकाणी या कायद्यात केलेली आहे. पुढची तरतूद जी काय आहे ती म्हणजे इंटरेस्ट ऑन पार्टनर लोन. आता इंटरेस्ट ऑन पार्टनर लोन, भागीदाराने जर भागीदारी संस्थेमधून कर्ज घेतलेलं असेल तर त्या कर्जावर जर व्याज आकारायचं असेल तर भारतीय भागीदारी कायद्यामध्ये त्या ठिकाणी फक्त 6% व्याज हे त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलेलं आहे. जर एखाद्याने 12% आकारला भागीदारी संस्थेने तर त्यातलं 6% हे डिसअलाउड होईल आणि फक्त 6% अलाउड होईल. म्हणजे अशा प्रकारची तरतूद या भागीदारीच्या कायद्यात केलेली आहे. पुढची जी तरतूद सांगितलेली आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. या ठिकाणी जे काही भांडवलावरील व्याज आहे, भागीदारीच्या कायद्यामध्ये अशी कोणतीही तरतूद नाही की त्या ठिकाणी भांडवलावर व्याज दिलं पाहिजे. परंतु जर भागीदारांनी ठरवलेलं असेल तर त्या ठिकाणी जे पार्टनरशिप डीड मध्ये त्या ठिकाणी दिलेलं असेल तर ते व्याज तेवढं द्यावं लागतं. परंतु कायद्यानुसार कोणतं व्याज दिलं नाही तरी चालतं. त्याचबरोबर सॅलरी अँड कमिशन टू पार्टनर, भागीदारांना त्या ठिकाणी किती पगार द्यायचा, कमिशन द्यायचं हे कायद्यात काहीच सांगितलं नाही. दिलंच पाहिजे असं काही नाही. पण जर भागीदारीच्या करारामध्ये जर त्या ठिकाणी भागीदारांना सॅलरी किंवा कमिशन द्यायचं असं ठरलेलं असेल तर ते त्यांना कायद्याप्रमाणे द्यावं, डीड प्रमाणे द्यावं लागतं. कायद्यानुसार तशी काही कोणती तरतूद दिलेली नाही. त्याचबरोबर ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर. आता जर एखाद्या भागीदाराला त्या ठिकाणी ऍडमिशन जर द्यायचं असेल तर त्या संदर्भात काय प्रोव्हिजन आहे, तर त्या ठिकाणी इतर कोणताही व्यक्ती जर भागीदारी संस्थेत आणायचा असेल तर भागीदारांची संमती त्याला असली पाहिजे असं कायद्यात तरतूद केलेलं आहे. इतर कोणत्याही प्रकारची तरतूद त्या ठिकाणी दिलेली नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी या भारतीय भागीदारी कायदा जो काही आहे 1932 यामध्ये भागीदारी संदर्भात आपल्याला या तरतुदी दिलेल्या आहेत त्याचा आपण अभ्यास केला. आता त्यानंतर आपल्याला बघायचा आहे पुढचा भाग म्हणजे मेथड्स ऑफ कॅपिटल. आता या ठिकाणी भागीदारी संस्थेमध्ये कमीत कमी 2 भागीदार असतात, जास्तीत जास्त 50 असतात. मग आता जे भागीदार असतील त्यांचं भांडवल जे काही आहे ते भांडवलाच्या कॅपिटलच्या काही पद्धती दिल्या आहेत तर त्या आपल्याला 2 सांगितलेल्या आहेत. पहिली जी काही पद्धत आहे ती म्हणजे फिक्स कॅपिटल मेथड आणि दुसरी जी काही भागीदारी संस्थेची कॅपिटलची पद्धत आहे ती फ्लक्च्युएटिंग कॅपिटल पद्धत. मग आता या ठिकाणी फिक्स कॅपिटल मेथड जी काही आहे तिचा अभ्यास आपण सुरुवातीला करणार आहोत. त्याला म्हणतात स्थिर भांडवल पद्धत, की ज्या भांडवल पद्धतीमध्ये भांडवलामध्ये कोणताही बदल केला जात नाही, भांडवल हे प्रत्येक वर्षी कायमस्वरूपी सारखंच असतं, तिला आपण म्हणतो फिक्स कॅपिटल मेथड. तर या फिक्स कॅपिटल मेथड मध्ये त्या ठिकाणी 2 अकाउंट तयार करावे लागतात.
पहिला अकाउंट जे काय आहे ते म्हणजे कॅपिटल अकाउंट आणि दुसरा अकाउंट जे काय आहे पार्टनर्स करंट अकाउंट. हे आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर अशा प्रकारचे अकाउंट त्या ठिकाणी तयार करावे लागतात. मग या ठिकाणी त्यांनी काय तरतूद दिली फिक्स कॅपिटल मेथड वापरून, तर ती आपण त्याचं मीनिंग आहे. इन दिस मेथड अमाउंट ऑफ कॅपिटल ऑफ अ पार्टनर रिमेन कॉन्स्टंट एव्हरी इयर. म्हणजे प्रत्येक वर्षी जी काही भांडवलाची रक्कम आहे ती काय असते, सारखीच असते. त्यात कोणत्या प्रकारचा बदल केला जात नाही. मग ही जे काही ही मेथड आहे, या मेथडमध्ये दोन अकाउंट तयार करावे लागतात. पहिलं म्हणजे पार्टनर कॅपिटल अकाउंट आणि दुसरं म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंट. मग या ठिकाणी आता आपण फिक्स कॅपिटल मेथडमध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कसं तयार करायचं ते बघणार आहोत. त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या गोष्टी घ्यायच्या, काय काय नोंदवायचं ते आपण बघणार आहोत. मग पहिली जी मेथड आहे ती फिक्स कॅपिटल मेथड. त्यामध्ये काय काय येतं ते आता आपण बघू. या फिक्स कॅपिटल मेथडमध्ये पहिलं महत्त्वाचं म्हणजे पार्टनर कॅपिटल अकाउंट सुरुवातीला आपल्याला तयार करावं लागतं. आता हे जे काही पार्टनर कॅपिटल अकाउंट आहे, हे किती पार्टनर असतील त्या पार्टनरच्या संख्येनुसार त्या ठिकाणी तयार करायचं असतं. दुसरा अकाउंट जे तयार करायचं असतं ते म्हणजे पार्टनर करंट अकाउंट. या ठिकाणी बघा याचे कॉलम कसे घ्यायचे. इथं DR पहिला कॉलम आहे पर्टिक्युलर. तर आपण उदाहरणार्थ X पार्टनरचं नाव आहे, X अमाउंट, Y अमाउंट, परत पर्टिक्युलर X अमाउंट, Y अमाउंट. हे त्या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. दुसरा अकाउंट जे आहे ते म्हणजे करंट अकाउंट. त्याचे पण कॉलम तसेच पर्टिक्युलर X अमाउंट आणि Y अमाउंट. पर्टिक्युलर X अमाउंट, Y अमाउंट. आता बघा या ठिकाणी आपल्याला काय काय या ठिकाणी कॅपिटल अकाउंटला येणार आहे त्याचा अभ्यास आता आपल्याला करायचा आहे. तर सुरुवातीला या ठिकाणी बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन जे काही कॅपिटल असेल त्या कॅपिटलचा बॅलन्स या ठिकाणी दिलेला असतो. जो आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये असतो तो आपण या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर या अकाउंटला जर वर्षभरामध्ये त्यांनी जर काही ऍडिशन केलं कॅपिटल मध्ये तर ते ऍडिशन येतं. मग एंट्री होते त्या ठिकाणी कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हे आहे ऍडिशनल कॅपिटल.
जर एखादी ऍसेट एखाद्या भागीदाराने जर ऍसेट आणलेली असेल, ऍसेट कॉन्ट्रीब्युटेड बाय पार्टनर ॲज अ कॅपिटल, ही ऍसेट आणलेली असेल तर ऍसेट अकाउंट डेबिट, ऍसेट कम्स इन म्हणून ऍसेटला डेबिट आणि कॅपिटलला क्रेडिट. इथे येईल ऍसेट अकाउंट जी काय असेल ती. त्यानंतर याच्या व्यतिरिक्त ह्या अकाउंटला कोणत्याही गोष्टी येणार नाही. इथं फक्त आणि फक्त कॅपिटलच येईल. कॅपिटल व्यतिरिक्त कोणतीही रक्कम येणार नाही. मग याची टोटल आणि नंतर जो बॅलन्स असणार आहे हा टू बॅलन्स कॅरी डाऊन तो डायरेक्ट बॅलन्स इथं दाखवायचा आहे. तर हे अशा प्रकारचे कॅपिटल अकाउंट आहे. मग हे कोणत्या पद्धतीत असतं? फिक्स कॅपिटल मध्ये. पहिलं पार्टनर कॅपिटल अकाउंट म्हणजे भागीदारासंदर्भात भागीदाराने जे काही कॅपिटल आणलेलं आहे ते कॅपिटल या ठिकाणी सगळं दिलेलं असतं. आता या ठिकाणी जे काही जर्नल एंट्रीज होतात त्या कोणत्या होतात? तर पहिली जी काही जर्नल एंट्री झाली कोणती? बाय बॅलन्सची एंट्री होणार नाही, त्यांनी भांडवल आणलं. मग त्या ठिकाणी पहिली जर्नल एंट्री काय आहे? कॅश कॉन्ट्रीब्युटेड बाय पार्टनर as additional capital. भांडवल त्या ठिकाणी त्यांनी कॅश आणलेलं आहे ऍडिशनल कॅपिटल, तर त्याची एंट्री होईल कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर कॅपिटल अकाउंट. ही एंट्री होईल. मग आता इथे इफेक्ट बघा, आपले त्या ठिकाणी लेजर पोस्टिंग आहे कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहायचं टू कॅपिटल आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं बाय कॅश ऑब्लिक बँक. मग या ठिकाणी आपण ते लिहिलेलं आहे. तर पुढं त्याने जर त्या ठिकाणी कॅपिटल, त्याला आपण म्हणतो कॅपिटल इन काइंड, काही रोख नाही आणलं पण त्याने ऍसेटच्या स्वरूपात आणलं. मग या ठिकाणी जी काही दुसरी एंट्री येणार आहे when amount brought by partner in the form of asset. भागीदाराने जर एखादी ऍसेट आणली कॅपिटल म्हणून, त्याशिवाय काय एंट्री होईल? ऍसेट कम्स इन म्हणून ऍसेटला डेबिट आणि पार्टनर इज अ गिव्हर म्हणून पार्टनर कॅपिटलला क्रेडिट. म्हणजे त्याची एंट्री ऍसेट अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. कोणाचं? तर पार्टनरचे कॅपिटल या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी दोन एंट्रीज या अकाउंटच्या संदर्भात होणार आहेत. त्यानंतर पार्टनर करंट अकाउंट आहे. आता या पार्टनर करंट अकाउंटला काय काय येतं? तर पार्टनर करंट अकाउंटला पहिला जो काही घटक आहे तो म्हणजे जो ट्रायल बॅलन्सचा तुम्हाला बॅलन्स दिलेला आहे तो लिहायचा टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. याला कदाचित एखाद्याचा डेबिट बॅलन्स असायचा, तो डेबिट बॅलन्स डेबिटला घ्यायचा, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. म्हणजे जर तो दिलेला असेल तर हा कोणता बॅलन्स आहे? डेबिट बॅलन्स, हा आहे क्रेडिट बॅलन्स. त्यानंतर भागीदारा संदर्भात सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या इथे येतील. मग आता काय काय येते? तर सुरुवातीला आपण डेबिट साइड बघू. सुरुवातीला या ठिकाणी ड्रॉइंग, हे कशामध्ये असेल तर कॅश मध्ये असेल तर ते इथे. दुसरा घटक असेल ड्रॉइंग, जर ते इन काइंड म्हणजे ते जर मालाच्या स्वरूपात असेल, म्हणजेच व्यवसायातून जर त्या भागीदाराने स्वतःच्या वापरासाठी जर काही माल घेतला असेल तर तो माल ड्रॉइंग या ठिकाणी येईल. त्यानंतर येईल त्या ठिकाणी इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. भांडवलावर जर काही व्याज त्या ठिकाणी दिलेला असेल तर ते सुद्धा या ठिकाणी येईल. त्यानंतर या ठिकाणी येईल टू प्रॉफिट अँड लॉस. आता हा प्रॉफिट अँड लॉस कोणता आहे? तर हे तुम्हाला मी ज्या वेळेला आपल्याला आपण जे काही ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघणार आहोत, तर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉसचा जो काही प्रॉफिट किंवा लॉस झाला असेल तर तो इथे घेतो. तर ते मी तुम्हाला ज्या वेळेला तो येईल त्यावेळेला ते त्या ठिकाणी मी सांगतो लॉस. त्यानंतर क्रेडिट साइड,
आता क्रेडिट साईडला भागीदाराला मिळणाऱ्या गोष्टी, पहिलं काय, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. पार्टनरला जर सॅलरी दिली तर सॅलरी टू पार्टनर, कमिशन दिलं बाय कमिशन टू पार्टनर. जर नेट प्रॉफिट झाला तर तो प्रॉफिट यांना वाटून दे बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आहे नेट प्रॉफिट. जो प्रॉफिट अँड लॉस आपण म्हणतो तो. आणि या ठिकाणी मग जर इकडचा बॅलन्स आला इथं जायचं बाय बॅलन्स कॅरी डाऊन. तर टोटल घ्यायची किंवा इकडे जर बॅलन्स आला तिथं म्हणायचं टू बॅलन्स कॅरी डाऊन. बरोबर आहे. मग आता आपल्याला बघायचं आहे त्या ठिकाणी हे जे काही अकाउंट आहेत याचे जर्नल एंट्रीज ज्या काही बनवल्या असतील त्या. आता या ठिकाणी आपण बघितले हे दोन अकाउंट तयार करायचे आहेत. मात्र दुसरं जे अकाउंट आहेत करंट अकाउंट आणि जर्नल एंट्री काय होती किंवा कोणकोणत्या प्रकारची आपण याचा अभ्यास या ठिकाणी करू. मग तिथं कोणकोणत्या आयटम आलेले आहेत त्याचा विचार आता आपल्याला करायचा आहे. बघा या ठिकाणी आपल्याला पहिलेच सांगितलेली एंट्री इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तर भागीदाराला जर व्याज दिलं त्याच्यावर त्याची एंट्री काय होते तर पहिली जी काही एंट्री होते त्या ठिकाणी इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डेबिट टू पार्टनर कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. दुसरी जी एंट्री होते या ठिकाणी ए, दुसरी बी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. बघा आता ज्यावेळेला आपण त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघू त्यावेळेला ही गोष्ट त्या ठिकाणी यायला पाहिजे ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी. पण आपल्याला बेसिक म्हणजे जर्नल काय झाली ती बघायची. पहिले इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डेबिट पार्टनर कॅपिटल पार्टनर कॅपिटलची क्रेडिट साइड दिली आपण बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि प्रॉफिट अँड लॉस चे डेबिटला जायचे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. दुसरी एंट्री आपल्याला बघायची आहे ती म्हणजे सॅलरी और कमिशन टू पार्टनर. याच्या सुद्धा या ठिकाणी दोन एंट्री होतील. यात पहिली एंट्री होईल सॅलरी ऑब्लिक कमिशन अकाउंट डेबिट टू पार्टनर कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. दुसरी एंट्री या ठिकाणी होईल ती म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू सैलरी और कमीशन टू पार्टनर अकाउंट. ही दुसरी एंट्री या ठिकाणी होईल. पहिली सॅलरी टू सॅलरी ऑब्लिक कमिशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल. हे बघा पार्टनर्स करंट अकाउंट क्रेडिट साइड आले सॅलरी आणि कमिशन. आणि दुसरी एंट्री प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू सॅलरी और कमिशन टू पार्टनर्स अकाउंट. हे प्रॉफिट अँड लॉस चे डेबिट साइड आले. ज्यावेळेला आपण प्रॉफिट अँड लॉस बघू त्यावेळेला मी म्हणते ते सांगेन. त्यानंतर एंट्री पुढची होईल ती म्हणजे कॅश और गुड्स टेकन बाय पार्टनर. या ठिकाणी जर
ड्रॉइंग त्या ठिकाणी त्यांचं असेल तर त्या ठिकाणी काय एंट्री करायची, याच्या दोन एंट्री होतात. पहिली एंट्री होईल ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश पब्लिक बँक पब्लिक गुड्स अकाउंट. आणि दुसरी एंट्री होईल त्या ठिकाणी पार्टनर कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट टू ड्रॉइंग अकाउंट. तर अशा प्रकारे या ठिकाणी दुसरी एंट्री या ठिकाणी होईल. म्हणजे ड्रॉइंगची सुद्धा त्या ठिकाणी दोन एंट्र्या होतील. त्याच्यानंतर चौथी एंट्री आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. जे काही ड्रॉइंग आहे त्या ड्रॉइंगवर व्याज. पहिली एंट्री जी काही होईल ती म्हणजे पार्टनर करंट ऑब्लिक कॅपिटल अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट. आणि दुसरी एंट्री जी काही होईल ती म्हणजे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अशा प्रकारे या ठिकाणी इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगच्या दोन एंट्र्या त्या ठिकाणी होतील. आणि मग या ठिकाणी आता या चार एंट्र्या झाल्या. त्यानंतर पाचवी एंट्री जी काही आहे नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस जो काही ट्रान्सफर केला जातो तो म्हणजे हा इथं नेट प्रॉफिट आला, इथं नेट लॉस आला. दोन्हीपैकी एकच एंट्री काय होईल. पुढे आहे ट्रान्सफर ऑफ नेट प्रॉफिट. मग एंट्री होईल त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू पार्टनर कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. आणि दुसरी एंट्री त्या ठिकाणी होईल ती म्हणजे लॉस. दुसरी एंट्री लॉसची एंट्री होईल पार्टनर कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बघा अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जे काही इफेक्ट झालेले आहेत त्या सगळ्या इफेक्टचे या ठिकाणी जनरल एंट्रीज बघितलेल्या आहेत. पहिली एंट्री बघितली आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल त्याच्या दोन एंट्री होतात. सॅलरी कमिशनच्या दोन एंट्री होतात. कॅश म्हणजे ड्रॉइंगच्या दोन एंट्री होतात. त्यानंतर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगच्या दोन एंट्री होतात. आणि प्रॉफिटची एक आणि लॉसची एक अशी एंट्री त्या ठिकाणी होत असते. आणि मग हे अकाउंट क्लोज केलं की याची जर क्रेडिट साईड जास्त असेल डेबिटला बॅलन्स असा आला तर तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाईल. डेबिटची जास्त असेल क्रेडिटची कमी असेल तर तो त्या ठिकाणी ॲसेट साईडला जाईल. अशा पद्धतीने आजच्या तासामध्ये आपण या ठिकाणी फिक्स कॅपिटल मेथडमध्ये कोणकोणत्या प्रकारचे अकाउंट तयार करतात ते बघितले. ठीक आहे, धन्यवाद.